हाय हॅलो नमस्कार. मी आहे योगिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. कशा आहात तुम्ही सगळ्या? तर आजचा विषय मी मुद्दाम निवडला आहे कारण हा प्रश्न अनेक जणींना पडतो. मला PCOD आहे, मग मला मूल होईल का? डॉक्टर म्हणाले मला PCOD आहे, तर आता मी आई होऊ शकेन का? गुगलवर खूप काही वाचलं आणि आता भीती वाटते. कोणीतरी काहीतरी सांगतं, गुगलवर काहीतरी वेगळंच वाचायला मिळतं, नातेवाईक वेगळंच सांगतात. मग मनात एकच प्रश्न सुरू होतो, मला खरंच मूल होईल का? म्हणून हा आजचा व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे. चला तर मग मी तुम्हाला माझा अनुभव आज शेअर करते. जर तुम्ही माझा PCODचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यावरून तुम्हाला कळेल की मला PCODचा किती जास्त त्रास होता आणि तो मी लाईफस्टाईल चेंज करून डॉक्टरांच्या सल्ल्यांनी कंट्रोलमध्ये आणलेला. पण जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपली जी लाईफस्टाईल असते ती तशीच राहते का? तर नाही. आपल्यात खूप सारे चेंजेस होतात. माहेरी असताना आपल्याला आयतं ताट मिळतं, आपण योगा व्यवस्थित करू शकतो, आपल्या टाईमवरून परफेक्ट टाईमवर आपण सगळं काही मॅनेज करू शकतो, वेळेवर झोपतो, वेळेवर उठतो. पण लग्न झाल्यानंतर तेच पॉसिबल असतं का सासरी? तर नाही. आणि त्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा माझ्या शरीरावर परिणाम झाला. कारण योगा बंद झाला, वेळेवर खाणं पिणं नाही. जेव्हा म्हणजे घरातल्यांच्या टाईमटेबलनुसार आपला टाईम आपल्याला ठरवावा लागतो. भरपूर सारी कामं असतात, थोडासा स्ट्रेस देखील येतो कारण अचानक आपल्यावर जबाबदारी पडते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. जसा जसा स्ट्रेस वाढतो किंवा आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते जर भेटलं नाही तर आपलं शरीर पण तसं रिॲक्ट करायला लागतो आणि मग मला मात्र PCODचा त्रास पुन्हा सुरू झाला. पण यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी ठरली की मी लग्नाच्या आधीच ह्यांना सांगितलं होतं की मला PCOD आहे आणि मला असा असा त्रास आहे. आणि तुम्हाला मी PCODच्या व्हिडिओमध्ये सांगितलं देखील होतं की डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की जेव्हा कधी तुम्हाला प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करायची असेल तेव्हा आधी डॉक्टरांकडे जा आणि त्यानंतर PCOD असल्यानंतर ना प्रेग्नेन्सी ठेवायच्या आधी शरीराला थोडी तयारी करून घ्यायची आवश्यकता असते असं मला डॉक्टर बोललेले होते आणि ही गोष्ट देखील मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितलेली होती. त्यानंतर लग्न झाल्यानंतर पुन्हा पिरियड्सचे प्रॉब्लेम्स वाढायला लागले होते. मग आम्ही असा विचार केला की आता पिरियड्सची ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट प्रेग्नेन्सी प्लॅनिंगकडे वळूया. आणि हा आमचा दोघांचाही विचार होता कारण आमच्या दोघांनाही माहिती होतं की प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करताना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कधीकधी 1-1.5-2 वर्ष असे लागू शकतात. तर लग्नानंतर 4-5 महिन्यातच आम्ही हा डिसिजन घेतला कारण मला पिरियड्सचा त्रास चांगलाच वाढला होता. इथे मात्र त्या डॉक्टरांचा सल्ला खूप उपयोगी पडला कारण PCODमध्ये काही वेळा शरीराला थोडी तयारी करून घ्यावी लागतेच. मला आजही त्यांचं ते वाक्य आठवतं आणि खरंच सांगते या सल्ल्याचा आम्हाला खूप जास्त फायदा झाला. आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जायचा विचार केला तर आम्ही माझ्या PCODची ट्रीटमेंट ज्यांच्याकडे होती तिथेच गेलो का? तर नाही. आम्ही सर्च केलं आणि त्या गोष्टींमध्ये जे जास्त प्रगत डॉक्टर आहेत आम्ही त्यांना निवडलं. त्या डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी माझ्या भरपूर काही टेस्ट करून घेतल्या आणि माझी परिस्थिती पाहिली आणि मग त्यांनी आम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगितली. ते म्हणाले तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष कितीही काळ लागू शकतो. त्यामुळे आधीपासनं तशी तुम्ही मानसिक तयारी ठेवा. हे ऐकल्यावर आम्ही घाबरलो नाही. उलट आम्ही ठरवलं जितका वेळ लागेल तितकं थांबू, पण घाई करायची नाही आणि ताणही घ्यायचा नाही. कारण हे आम्हाला आधीपासून माहिती होतं की ह्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला वेळ लागणारच आहे आणि तसंही आम्ही ट्रीटमेंटला खूप लवकर गेलो होतो. माझ्या लग्नाला ऑलमोस्ट फक्त 4 ते 5 महिने झाले होते. उपचार सुरू झाले, मला हार्मोन्सची औषधं सुरू झाली. मी डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं व्यवस्थित पाळत होते. औषधं वेळेवर घेतले, फॉलोअप वेळेवर घेतला आणि शक्य तितकी स्वतःची काळजीही घेतली. आणि मग देवाच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या योग्य उपचारांमुळे मला 4 ते 5 महिन्यातच प्रेग्नेन्सी राहिली. खरंच आम्हालाही आश्चर्य वाटलं कारण आम्ही 1-1.5 वर्षाची तयारी करून बसलो होतो. पण इथे मी एक गोष्ट पुन्हा सांगते, माझ्या बाबतीत 4-5 महिने लागले पण तुमच्याही बाबतीत तसंच होईल असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण प्रत्येक स्त्रीचं शरीर हे वेगळं असतं.
काहींना पहिल्याच महिन्यात गर्भधारणा होते, काहींना 6 महिने लागू शकतात, काहींना वर्ष लागू शकतात आणि काहींना तर त्याहीपेक्षा जास्त लागू शकतं. त्यामुळे स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. आपला प्रवास हा आपला असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आजकाल PCODच्या उपचारांमध्ये खूप खर्च होऊ शकतो. डॉक्टरांची फी, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, औषधं, प्रत्येक महिन्यातला फॉलोअप हे सगळं मिळून अनेक कुटुंबावर आर्थिक ताण येऊ शकतो. म्हणून मी नेहमी म्हणते, उपचार गरजेचे आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या लाईफस्टाईलवर काम करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण आपण आपल्या शरीराला जितकं निरोगी ठेवू तितका त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. आणि मला वाटतं PCODमध्ये सर्वात आधी बदल करायचा असेल तर तो आपल्या रोजच्या सवयींमध्ये करायला हवा. कारण फक्त औषधांवर सगळं सोडून चालत नाही. आपल्या रोजच्या सवयींचाही PCODवर खूप जास्त मोठा परिणाम होतो. मी डॉक्टर नाही, त्यामुळे कोणतेही उपचार स्वतःहून सुरू किंवा बंद करू नका. पण डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांसोबत चांगली लाईफस्टाईल ठेवली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम. अगदी जिममध्ये जायलाच हवं असं नाही, पण रोज 30 ते 40 मिनटं चालणं जरुरी आहे. तरी तुम्हाला खूप फरक पडू शकतो. सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी चालायला जा, जमत असेल तर योगा करा, थोडं स्ट्रेचिंग करा, पण शरीर रोज हललंच पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आहार. मी असं म्हणणार नाही की आजपासून सगळंच बंद करा, कारण तसं प्रत्यक्ष आयुष्यात होतच नाही. पण हळूहळू बदल करा. बाहेरचं खाणं कमी करा. कोल्ड ड्रिंक, जास्त गोड पदार्थ किंवा रोजचे ते बेकरीचे पदार्थ खाणं टाळा. घरचं जेवण खा. भाज्या, डाळी, कडधान्य, फळं, प्रोटीन याकडे लक्ष द्या. लहान बदलही पुढे मोठा फरक करतात. तिसरी गोष्ट म्हणजे वजन. सगळ्याच PCOD असलेल्या महिलांचं वजन जास्त असतं असं नाही, पण ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी प्लीज डॉक्टरांच्या सल्ल्याने ते कमी करण्याचा प्रयत्न करा. अनेक महिलांमध्ये फक्त 5 ते 10% जरी वजन कमी झालं ना तरी पाळी आणि ओव्हुलेशनमध्ये सुधारणा दिसू शकतात. म्हणून वजनाकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे स्ट्रेस. मला माहिती आहे, प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असताना प्रत्येक महिन्याला एकच विचार येतो, या महिन्यात काही गुड न्यूज मिळेल का? पाळी उशिरा आली की आशा निर्माण होते आणि पाळी आली की मन खूप खट्टू होतं. हे सगळं खूप नैसर्गिक आहे, पण स्वतःला त्याचा दोष देऊ नका, कारण सतत त्याच विचारात पडून राहिले तर मन शांत ठेवणं पॉसिबलच होणार नाही. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला आपलं मन शांत ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि पुन्हा माझी एक विनंती आहे, कृपया स्वतःहून इंटरनेटवर बघून औषधं सुरू करू नका. कोणीतरी घेतलं म्हणून आपणही तेच घ्यायचं असं करू नका. प्रत्येकाची हार्मोन्सची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे उपचारही वेगळे असतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. आणखी एक गोष्ट, आपल्या समाजात अजूनही लग्न झालं की लगेच एक प्रश्न विचारला जातो, काय मग गुड न्यूज कधी? हा प्रश्न विचारणाऱ्यांना कदाचित त्याचं काही वाटतही नसेल, पण तो ऐकणाऱ्या मुलीच्या मनात काय चाललं असेल याचा ते विचार करत नाही. म्हणून जर तुम्ही स्वतः PCODमधून जात असाल तर इतरांचं बोलणं मनावर घेऊ नका. तुमचा प्रवास तुमचा आहे आणि तो योग्य वेळी पूर्ण होईलच. स्वतःवर विश्वास ठेवा, शरीराची काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा, कारण कधीकधी औषधांइतकी सकारात्मकता मानसिकताही महत्त्वाची असते. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल, मला PCOD आहे, मग मला खरंच मूल होईल का? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, आशा सोडू नका. कारण मी स्वतः हा प्रवास अनुभवला आहे. मला माहिती आहे PCOD समजल्यावर मनात किती प्रश्न येतात. भीती वाटते, भविष्यात काय होईल याची काळजी वाटते, लोकांचे प्रश्न ऐकून कधीकधी रडूही येतं. पण विश्वास ठेवा, PCOD म्हणजे तुमचं आई होण्याचं स्वप्न संपलं असं त्याचा अर्थ अजिबात नाही. योग्य डॉक्टर, योग्य वेळी उपचार आणि त्याचबरोबर चांगली लाईफस्टाईल या सगळ्यामुळे अनेक महिलांना प्रेग्नन्सी राहते. आणि अजून एक गोष्ट, जर प्रेग्नन्सी लगेच राहिली नाही तर स्वतःला दोष देऊ नका. माझ्यातच काहीतरी कमी आहे असा विचार तर अजिबात करू नका, कारण PCOD ही एक आपली शरीराची समस्या आहे, ती तुमची चूक नाही आणि तिच्यावर उपचारही उपलब्ध आहेत. फक्त योग्य मार्गदर्शन आणि थोडा संयम लागतो. मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे, कारण मला वाटलं कदाचित माझी गोष्ट ऐकून कोणाची तरी भीती कमी होईल, कोणीतरी पुन्हा नव्याने आशा ठेवेल आणि जर या व्हिडिओमुळे एका जरी मुलीच्या चेहऱ्यावर हसू आलं, तिच्या मनातला ताण थोडा जरी कमी झाला तर मला खरंच खूप आनंद होईल. आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, जर तुम्हालाही PCOD असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा.
आणि जर तुम्ही PCOD असूनही आई झाला असाल तर तुमचा अनुभवही कमेंटमध्ये तुम्ही शेअर करू शकता. तुमची एक कमेंट कदाचित दुसऱ्या एखाद्या मुलीसाठी आशेचा किरण ठरू शकतो. आणि जर तुम्हाला PCODवर अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. PCODमध्ये काय खावं, वजन कमी कसं करावं, पाळी नियमित कशी करावी, प्रेग्नेन्सी प्लॅनिंग कसं करता येईल तेही मी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही आज या माहितीची गरज असेल. आणि अशाच महिलांच्या आरोग्याशी संबंधित माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि नेहमी सकारात्मक राहा. पुन्हा एक गोष्ट सांगायची राहिलीच. PCOD म्हणजे मूल होणार नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हो, PCODमुळे काही महिलांना गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागू शकतो, काहींना उपचार घ्यावे लागू शकतात, काहींना लाईफस्टाईलमध्ये बदल करावे लागतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाही. म्हणून सर्वात आधी स्वतःला घाबरवणं बंद करा. दुसरी गोष्ट म्हणजे Googleवर जास्त सर्च करणं बंद करा, कारण Googleवर तुम्हाला जास्त करून कठीण केसेस दिसतील. कोणीतरी लिहिलेलं असतं मला 5 वर्ष मूल झालं नाही, कोणी म्हणतं मला IVF करावं लागलं. हे वाचून आपल्यालाही वाटायला लागतं माझ्याही बाबतीत असंच होईल का? पण तसं नसतं. प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं असतं आणि प्रत्येकाची हार्मोन्सची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाचं वजन वेगळं असतं, लाईफस्टाईल वेगळं असतं, एज वेगळं असतं. म्हणून एका महिलेचा अनुभव म्हणजे तुमचाही अनुभव असेलच असं नाही. आणि जर का लग्नाच्या आधी तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला PCOD आहे तर प्लीज प्रेग्नेन्सी प्लॅनिंग करण्याच्या आधी डॉक्टरांकडे नक्की जा. त्यांचा सल्ला ऐका, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, त्यानुसार थोडी ट्रीटमेंट घ्या. कारण खरंच PCODमध्ये शरीराला तसं तयार करण्याची आवश्यकता असते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.